मंडळी, कसलीही पूर्वतयारी न करता हिरवे ताजे मटर वापरून आपण फक्त 10 मिनिटांमध्ये मस्त एक नाश्ता बनवू शकतो किंवा मुलांच्या टिफिनचा हा एक पदार्थ होऊ शकतो. तर सुरुवातीलाच आपण एक मोठी वाटी हिरवे ताजे मटर मिक्सी जारमध्ये ॲड करायचे. ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे फ्रोझन मटर असतील तर तुम्ही तेही वापरू शकता. थोडासा एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि तुम्हाला जेवढं स्पायसी पाहिजे त्यानुसार हिरवी मिरची, ह्या ठिकाणी मी 2 मिरच्या वापरल्या होत्या. आणि सुरुवातीला फक्त अर्धा वाटी पाणी ॲड करून ह्याला मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घ्यायचं. ह्याची एक चांगली पेस्ट बनली पाहिजे. त्यानुसार तुम्ही पाणी थोडंसं कमी जास्त करू शकता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्या कन्सिस्टन्सीची ह्याची पेस्ट बनून तयार झाली पाहिजे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. आता ह्याच मिक्सी जारमध्ये ज्या वाटीने आपण वाटाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी रवा, ह्या ठिकाणी जाड किंवा बारीक तुमच्याकडे जो असेल तो रवा आपण वापरू शकतो. आणि अर्धा वाटी दही. दही जर खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडं कमी वापरलं तरीही चालतं. चवीनुसार त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ पण ॲड केलं आणि त्याच्यामध्ये परत आपण अर्धा वाटी पाणी ॲड केलं. टोटल 1 वाटी पाणी फक्त ह्या बॅटरसाठी लागलेलं आहे आणि ह्याला मिक्सरमधून एकदा फिरून घेतलं. त्यानंतर हे बॅटर 10 मिनिटासाठी तसंच ठेवायचं, म्हणजे रवा छानपैकी फुलतो. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाणीही ॲड करू शकता. परत एकदा चवीनुसार मीठ ॲडजस्ट करायचं. अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड केला. जर तुम्हाला ह्या ठिकाणी इनो वापरायचा असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. आणि हे व्यवस्थित एकदा बॅटर मिक्स करून घ्यायचं. ह्या बॅटरपासून आपण खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. हिरवा वाटाणा वापरलेला आहे आणि फक्त रवा, त्यामुळे हे एकदमच पौष्टिक असा नाश्ता किंवा डब्याचा पदार्थ होऊ शकतो. बॅटरची कन्सिस्टन्सी आपण जो रेग्युलर उत्तप्पम बनवतो त्यानुसार असली पाहिजे. मग गरजेनुसार पाणी टाकून तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. आता एखाद्या पॅनला थोडंसं ऑइल टाकून आपण ग्रीस करून घ्यायचं आणि छोटे छोटे पॅनकेक साईज उत्तप्पम आपण बनवून घ्यायचे. मुलांच्या डब्यासाठी बनवतोय म्हणून ह्या ठिकाणी मी थोडे छोटे छोटे असे पॅनकेक साईज उत्तप्पम बनवले होते. तुम्ही एक मोठा उत्तप्पा असाही बनवू शकता किंवा ह्याच बॅटरपासून तुम्ही छानपैकी अप्पेसुद्धा बनवू शकता. वाटाण्याचे मस्तपैकी अप्पे, त्यामध्ये तुम्ही काही कांदा, टोमॅटो, शिमला अशा भाज्या ॲड करू शकता. आता ह्या उत्तप्प्याच्या वरती तुम्ही एकदम बारीक बारीक कट केलेल्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. परंतु ह्या ठिकाणी मी काहीही ॲड केलेलं नाही आहे. फक्त अर्धा चमचा तेल प्रत्येक उत्तप्प्यावर सोडायचं वरच्या साईडनी आणि थोडंसं साईडनी सोडायचं आणि त्याला फक्त एक 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं. जर तुम्हाला आवडत असेल तर वरच्या साईडनी थोडेसे तीळ ॲड करायचे, म्हणजे दिसायलाही छान आणि थोडंसं आणखीन जास्त पौष्टिक. फक्त तेवढ्यासाठी. भाज्या ऑप्शनल आहेत. ह्याच बॅटरपासून आपण मटर इडलीसुद्धा बनवू शकतो. म्हणूनच म्हटलं की ह्या बॅटरचे खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनून तयार होतात. असे छोटे छोटे उत्तप्पम जर तुम्ही मुलांना टिफिनला दिले तर ते सुद्धा आवडीने खातील. ह्या मटर उत्तप्पमसोबत आपण दह्याची चटणी किंवा शेंगदाण्याची दही टाकून केलेली चटणी, जी आपण इडलीसाठी बनवतो त्या पद्धतीची, किंवा टोमॅटो सॉससुद्धा आपण मुलांना देऊ शकतो. किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक परफेक्ट अशी ब्रेकफास्ट रेसिपी आहे. काहीही पूर्वतयारी न करता फक्त 10 मिनिटांमध्ये झटपट बनून तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हां, तुम्हाला आवडलीच तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू. एन्जॉय.